बातमीपत्राच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी आणि लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी। मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवार दुपारी 2 जून पर्यंत दुपारी 3 पर्यंत मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येतोय। 3 दिवसांच्या या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलंय। दुसरीकडे मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील 956 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना आत्तापासूनच वीकेंड प्लॅन करावा लागणार आहे। तर मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे 3 दिवस किती गाड्या रद्द करण्यात आल्यात यावर आता एक नजर टाकूयात। 3 दिवस हा महा मेगा ब्लॉक असणार आहे। 1 आणि 2 जूनला तब्बल 36 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। ठाण्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे। शनिवारी 4 एक्सप्रेस आणि 187 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। शुक्रवारी 37 एक्सप्रेस आणि 534 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। तर रविवारच्या दिवशी 31 एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण असा मेगा ब्लॉक असणार आहे आणि हा मेगा ब्लॉक बघूनच प्रवाशांनी प्रवास करावा। कंपन्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम द्यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। वीकेंडला गरज नसेल तर प्रवास करू नका असं देखील रेल्वेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तर सीएसएमटी वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चा विस्तार करण्यात येतोय। त्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार सुरू आहे आणि ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 चं रुंदीकरण केलं जातंय। ठाणे स्थानकातील क्षमता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म रुंदीकरण केलं जातंय आणि या कामाला सर्वसाधारणतः 6 महिने लागले असते। मात्र मॉड्युलर प्रीकास्ट ब्लॉक्स वापरून हे बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे। केवळ 2.5 दिवसात याचं काम पूर्ण होणार आहे। मध्य रेल्वेवरचा हा मेगा ब्लॉक आपण पाहतोय। तर ब्लॉक 1 कसा असेल? ठाण्यामध्ये 63 तासांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकचा कालावधी आपण पाहूयात। गुरुवारी मध्यरात्रीच्या 12:30 ते रविवारी दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। त्यानंतर ब्लॉक 2 कसा असेल? सीएसएमटी इथे 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। शुक्रवार मध्यरात्रीच्या 12:30 वाजल्यापासून ते रविवार दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक कालावधी असणार आहे। आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर सध्या दादर या रेल्वे स्थानकावर आहेत। तुषार, मध्य रेल्वेवर हा महा मेगा ब्लॉक असणार आहे। निश्चितच प्रवाशांची गैरसोय होणार आहे। काय अपडेट? प्राजक्ता, मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर काल मध्यरात्री 12:30 वाजताच सीएसएमटी स्थानकामध्ये आणि ठाणे स्थानकामध्ये युद्ध पातळीवरती कामाला सुरुवात झालेली आहे। सीएसटी स्थानकावरती 10 आणि 11 नंबरचा प्लॅटफॉर्म असेल तर ठाण्याच्या 5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती रुंदीकरणाच्या सुरुवात झालेली आहे। मात्र मी सध्या आहे दादर या ठिकाणी। दादर हे मुंबईतलं मध्यभागी असणारं ठिकाण आहे। या भागातूनच मोठ्या प्रमाणात प्रवासी आपल्याला टाउनच्या दिशेला असतील किंवा हार्बरच्या दिशेला वाहतूक करताना पाहायला मिळत असतात। आता या मेगा ब्लॉकचा परिणाम आपल्याला या दादर या परिसरामध्ये दिसू लागलेला आहे। दादर स्थानकाच्या बाहेर आपल्याला आता प्रवासी आपल्याला बस असेल किंवा टॅक्सी असेल यासाठी आपल्याला रांगा लावून उभं राहताना पाहायला मिळतात। आपण थेट प्रवाशांशीच बोलणार आहोत। प्रवाशांवरती मेगा ब्लॉकचा कसा परिणाम झालेला आहे आणि प्रवासी नेमका प्रवास आता कोणत्या बाजूने करणार आहेत? काय सांगाल? तुम्ही राहता कुठे आणि मेगा ब्लॉकचा तुमच्यावर परिणाम कसा झाला आहे? मी ठाण्याला राहतो। ठाण्यावरनं मी रोज दादरला ट्रॅव्हल करतो। आज मी 5:53 ची ट्रेन पकडली 6:15 वाजता। म्हणजे खूप लेट होती ते ट्रेन। मेगा ब्लॉकमुळे ट्रेन लेट आहे, त्याच्यामुळे प्रवाशांना त्रास होतोच आहे। ताई, काय सांगाल तुम्ही? मेगा ब्लॉकचा फटका बसतोय? मेगा ब्लॉकचा तर आतापर्यंत काय जाणवला नाहीये। आता दुपारी बघू काय होतं।
सकाळच्या टप्प्यात अजून जाणार सकाळचा म्हणजे लांबच्या ट्रेन सोडल्यात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला, सेम टाइमला चालू आहे, पण आता बघू नंतर काय होणार आहे ते. ओके दादा काय सांगाल तुम्ही? तर आपण या ठिकाणी प्राजक्ता पाहिलं असेल तर मेगा ब्लॉकचा परिणाम हा अजून सकाळच्या टप्प्यामध्ये काही प्रवाशांना होत नाही, कारण की अजूनही मध्य रेल्वेच्या गाड्या सुरू आहेत. मात्र काही गाड्या या दादर आणि भायखळा स्थानकापर्यंतच आहेत, कारण की CSMT स्थानकामध्ये काम सुरू झालेलं आहे. मात्र तुम्ही हे व्हिज्युअल प्रेक्षकांना दाखवू शकता की आता बसेसच्या रांगा या दादर स्थानकामध्ये आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण की अनेक मेल एक्सप्रेस या दादरपर्यंतच ठेवण्यात आलेल्या आहेत, किंबहुना काही मेल एक्सप्रेस या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने आपल्याला दादर स्थानकाच्या बाहेर आपल्याला रांगा लावताना पाहायला मिळतात. आता सकाळी 7 जरी वाजलेले असल्या चाकरमानी मोठ्या प्रमाणात आता बाहेर पडलेला नाही आहे. मात्र हा फटका आपल्याला साधारणतः 9 वाजताच्या सुमारास 10 वाजताच्या सुमारास आपल्याला बसताना पाहायला मिळणार आहेत. आणि दादर स्थानकामध्ये आता सकाळी 7 वाजताच आपल्याला वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांच्या देखील आपल्याला लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला प्राजक्त पाहायला मिळतं आहे. बरं तुषार, धन्यवाद. या संपूर्ण आढाव्यासाठी वेळोवेळी अपडेट घेत राहू. आणि आता थेट CSMT रेल्वे स्थानकात जाणार आहोत, जिथे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, मध्य रेल्वेचा हा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे. आज शुक्रवारचा दिवस आहे, आज बरेच जण कामाला जात असतील, निश्चितच प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असेल. खरं तर 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हा आज सुरू झालेला आहे. काल रात्री मध्यरात्रीपासूनच आपण जर बघितलं तर रेल्वेचं जे निश्चित वेळापत्रक आहे ते आज आपल्याला पाहायला मिळणार नाही. फलाट क्रमांक 10 आणि 11 याच्या लांबीकरणासाठी याचा एरिया हा वाढवण्यासाठी सध्या आपण बघतोय की हा मेगा ब्लॉक घेतला जात आहे. सध्या मी आहे CSMT स्थानकामध्ये. आज तब्बल लोकलच्या 600 फेऱ्या या रद्द झालेल्या आहेत, तर 72 मेल गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. इथे लोक आपल्या प्रवासासाठी जाण्यासाठी येऊन पोहोचलेले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती आजच्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम झालेला दिसतोय. आज आपण जर बघितलं तर 37 लांब पल्ल्याच्या गाड्यांचं जी शेड्यूल आहे ते पूर्णपणे कॅन्सल करण्यात आले आहे, तर काही गाड्या यांचं शेड्यूल हे दादर स्थानकातनं सुरू होणार आहे किंवा इतर स्थानकातनं या गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या आपण बघतोय हा 11 नंबरचा फलाट आहे, ज्यावरती फलाट एक्सटेन्शनचं काम, प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्याच्या दिशेला सुद्धा आपण जर बघितलं, ठाण्याकडनं किंवा डाऊन दिशेनं अप दिशेला येणारे जे अनेक लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस थोडा त्रासदायक असणार आहे, कारण ऑफिसेस आज आहेत. आणि असं असताना ठाण्यामध्ये सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या वृत्तीकरणासाठीचं काम सुरू आहे. तीही लोकल सेवा यामुळे बाधित झालेली आहे. आत्ता आपण आहोत 10 आणि 11 या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती. याच प्लॅटफॉर्मवरती रेल्वेची यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. वडाळ्यापर्यंत हा ट्रॅक एक्सटेन्शन होणार आहे. आणि आज संपूर्ण दिवसात जर आपण बघितलं तर बेस्टच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. दादर कुलाबा ते भायखळा, कुलाबा ते CSMT ते दादर अशा पद्धतीच्या गाड्या वाढवण्यात आलेल्या आहेत. 53 गाड्या वाढवण्यात आलेल्या आहेत. आणि या गाड्यांच्या मदतीनं तब्बल 250 ते 300 बेस्टच्या फेऱ्या मुंबई रिजनमध्ये आपल्याला वाढवलेल्या पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं. आज, उद्या आणि परवा अर्थात 3 दिवस 63 तास या सगळ्याचा परिणाम आपल्याला रेल्वे वाहतुकीवरती होणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा विचार केला तर मुंबई नांदेड, मुंबई पुणे, मुंबई दुरांतो हावडा एक्सप्रेस या गाड्या संपूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 3 दिवस मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यांना पर्यायी मार्गानं बाय रोड प्रवास करावा लागणार आहे आणि त्यांना सुद्धा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं रेल्वे प्रशासनानं सांगितले. रेल्वे प्रशासनानं काही ऑफिसेसशी सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय देता येईल का हा सुद्धा मुद्दा मांडलेला होता. परंतु आज शुक्रवार आहे, वर्किंग डे आहे. शनिवार रविवारी त्या मानानं गर्दी कमी असते, परंतु काही नागरिकांनी घरी राहणंच पसंत केलेलं आहे आणि रेल्वेच्या कामाला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे. प्राजक्ता.
निश्चितच सुस्मिता, खरं तर आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात, या रेल्वे पूर्णपणे बंद असणार आहेत की काही प्रमाणात रेल्वे सुरू असणार आहेत, आणि जर पूर्णपणे बंद असतील तर पर्यायी मार्ग प्रवाशांना नेमका कसा रेडी करण्यात आलेला आहे? खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. मध्य रेल्वेचे दोन भाग आहेत, एक म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि दुसरा म्हणजे लोकल गाड्या. लोकल गाड्यांचा विचार केला तर काही प्रमाणामध्ये शॉर्ट ड्युरेशनसाठी, शॉर्ट डिस्टन्ससाठी या लोकल गाड्या सुरू असणार आहेत, परंतु वेळेची निश्चित अशी आखणी करण्यात आलेली नाही. त्यामुळं ज्या वेळेला लोक जास्तीत जास्त बाहेर पडतील तर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा भाग म्हणजे लोकल गाड्यांसोबतच एक्सप्रेसच्या ज्या गाड्या आहेत त्यामध्ये मुंबई पुणे, मुंबई नांदेड, मुंबई दुरांतो हावडा या सेवा पूर्णपणे 3 दिवसासाठी बंद आहे. आणि 3 दिवसासाठी मुंबई पुणे प्रवास बंद होणं ही अतिशय मोठी गोष्ट म्हणावी लागते. भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्यांना सुद्धा रद्द करण्यात आलं आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 534 लोकल गाड्या रद्द आहेत, तर 37 लांब पल्ल्याच्या गाड्या या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. तरी सुद्धा जर काही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या दादर स्थानकातून सुद्धा सोडल्या जाणार आहेत. त्याबाबत जो डिलेड आहे किंवा जो डिपार्चरचं डिस्टन्स चेंज करण्यात आलं, लोकेशन चेंज झालेलं आहे, त्याबद्दल सुद्धा प्रवाशांना माहिती आम्ही देत असल्याचं रेल्वे प्रशासन म्हणतंय. परंतु परिस्थिती अशी आहे की अनेक लोक वाट बघतायत आपल्या गाड्यांची, त्यांना आपल्या निश्चित स्थळी पोहोचायचे. मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे सुद्धा यामध्ये हाल होणार आहेत. त्यामुळे लोकल गाड्या काही प्रमाणामध्ये सोडल्या जातील, परंतु या लोकल गाड्या ठाणे असेल किंवा ठाण्याच्या पुढे येताना प्रचंड उशीर होणं सुद्धा अपेक्षित आहे. बरं सुस्मिता, या गाड्या तर बंद आहेत, त्यामुळे आता रस्ते वाहतूक मार्गावर कशा प्रकारे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहेत, ज्यादाच्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत का, त्याची देखील माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. मुळातच मुंबईमध्ये टॅक्सी युनियन असेल यांच्याशी रेल्वे प्रशासनाने संपर्क साधलेला आहे. त्याचबरोबर बेस्ट ही मुंबईची दुसरी लाईफलाईन समजली जाते. या बेस्टच्या सेवेसाठी सुद्धा आपण जर बघितलं तर 254 फेऱ्या या वाढवण्यात आलेल्या आहेत. 43 जादा गाड्या या तैनात करण्यात आलेल्या आहेत. CSMT स्थानक ते दादर स्थानक अशा 4 गाड्या असणार आहेत आणि त्या तब्बल 80 फेऱ्या इथे करणार आहेत. कुलाबा ते वडाळा या स्थानकादरम्यान सुद्धा 4 गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामार्फत 72 फेऱ्या या केल्या जाणार आहेत. कुलाबा ते भायखळा 4 गाड्या असणार आहेत, ज्यांच्या मदतीनं 80 फेऱ्या केल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर रस्ते वाहतुकीचा एक पर्याय असणार आहे. दुसरा म्हणजे वाहतूक पोलिसांची जादा पथकं तैनात करण्यात आलेली आहेत, कारण खाजगी वाहनांच्या मदतीनं लोक घराबाहेर पडतील आणि इच्छित स्थळी पोहोचतील असं समजलं जात आहे. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये याकरता सुद्धा मुंबई वाहतूक विभागाकडनं, ट्रॅफिक डिव्हिजनकडनं सुद्धा खबरदारी घेतली गेलेली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाण्याच्या दिशेनं जाणारी जी वाहतूक आहे, ठाणा स्टेशनच्या बाहेर सुद्धा जादा गाड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही गाड्या तिथे तैनात करण्यात आलेल्या आहेत. ठाणे ते दिवा, कळवा या ठिकाणी जाण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या बसेस आहेत. अशा पद्धतीची बसेसची व्यवस्था केलेली आहे. परंतु ज्या वेळेला अतिरिक्त प्रमाणात लोक घराबाहेर पडतात त्यावेळेला हा सर्व यंत्रणा सुद्धा अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच रेल्वेचं टायमिंग बघूनच घराबाहेर निश्चितच तर रेल्वेचं हे वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी रेल्वेनं प्रवास करावा असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे. सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. दरम्यान महामेगा ब्लॉकचा हा रेल्वे वाहतुकीवर परिणाम आता जाणवू लागलेला आहे. लोकल तब्बल 1 तास उशिरानं धावतायत. डोंबिवलीहून सुटलेली लोकल अजूनही कोपर ते दिवा दरम्यान पोहोचलेली आहे आणि मेगा ब्लॉकमुळे एक्सप्रेस संपूर्णपणे खोळंबलेले आहेत. हावडा मेल दिवा स्थानकाचं थांबलेली आहे, तर डोंबिवलीहून मुंबईकडे रवाना झालेली 6:09 स्लो लोकल अजूनही कोपर ते दिव्या दरम्यान खोळंबली आहे. सोबतच हावडा मेल देखील दिवा रेल्वे स्थानकाआधी सारखी थांबवली जाते. जोपर्यंत सिग्नल क्लिअर मिळत नाही तोपर्यंत लोकल रेल्वे गाड्या पुढे सोडल्या जात नाहीये. आणि
या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, जे स्वतः मध्य रेल्वेतून सध्या प्रवास करतायत। अजित, तुम्ही स्वतः सध्या लोकलमध्ये आहात, काय परिस्थिती आहे? लोकल ट्रेनची आपण परिस्थिती पाहिली तर साधारणपणे स्लो लोकल जे आहेत जवळपास पाऊण तास ते 1 तास करण्यात आलं आहे। सकाळी 6:09 डोंबिवलीवरून सुटणारी गाडी जी आहे ती अजूनही ठाणे रेल्वे स्थानकावरती उतरलेली नाहीये। याचा अर्थ ज्या स्लो गाड्या आहेत त्यांना या सगळ्यांचा जास्त फटका बसतोय। लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा फास्ट लोकल ज्या असतील त्या त्यांच्या ट्रॅकवरून लवकरात लवकर काढल्या जात आहेत, पण स्लो गाड्या ज्या आहेत त्या फास्ट ट्रॅकवर पूर्णतः वळवल्या जातात आणि त्यामुळे हा सर्व वेळ लागतोय। आता ज्या पद्धतीनं 5 आणि 6 ट्रॅकवर काम सुरू राहील असं सांगितलं गेलं होतं आणि त्यानुसार काम सुरू देखील आहे, पण आपण जर प्रत्यक्षामध्ये पाहिलं इथे तर 5, 6 आणि 4 या ठिकाणी देखील कामं चालू आहेत। 3 नंबर प्लॅटफॉर्मवर देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। तर स्लो गाड्या ज्या आहेत त्यांच्यावरती हा सगळ्या या मेगा ब्लॉकचा परिणाम जो आहे तो होताना दिसतोय। त्यामुळे लोक जी आहेत ती, आपण एक व्हिडिओ जर पाहिला असेल तर दिव्या आणि कोकण दरम्यान एक लोकल थांबली होती आणि या लोकल दरम्यान जवळपास 2 ते 3 फास्ट लोकल गेल्या आणि स्लो गाडी जी राखी हालत नव्हती। यामुळे मागून जी फास्ट गाडी आली आणि तिला सिग्नल मुळे ती थांबली होती, तर बऱ्याच लोकांनी ज्या थांबलेल्या गाडीतून उडी मारून ती गाडी जाऊन पकडलेली आहे। म्हणजे लोक जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं रेल्वे प्रवास करतायत। तर लोकांनीही या गोष्टीचा महत्त्व जाणलं पाहिजे की ह्या जे 5 आणि 6 जो ट्रॅक जो काम सुरू आहे त्यामुळे त्यांचाच प्रवास सुरू होणार आहेत, लोकलच्या फेऱ्या वाढतील आणि त्याच पद्धतीनं गर्दी जी आहे ती कुठेतरी नियंत्रित करता येईल यासाठी सुरू आहे। पण असं असताना देखील लोक जीव धोक्यात टाकून जे आहे तर त्यांचा प्रवास करत आहेत। बरं अजित, साधारण 6:09 सुटलेली ही लोकल कितीपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं आणि आता ती लोकल सध्या कुठे आहे आणि या संदर्भात प्रवाशांना काही माहिती दिली जाते का, वेळोवेळी अनाउन्समेंट केली जाते का? गाडीत कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट केली जात नाहीये। 6:09 लोकल जी आहे ती साधारणपणे 6:30 ते 6:35 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाला पोहोचणं त्या ठिकाणी गरजेचं होतं किंवा तिचा तो वेळ होता। पण असं होऊन सुद्धा साधारणपणे 6:10 ही लोकल जी आहे ती आता ठाणे रेल्वे स्थानकावर जस्ट पोहोचत आहे आणि यामुळेच आपण लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास 1 तासापेक्षा जास्त लोकल जे आहे स्लो लोकल त्या लेट झालेल्या आहेत, कारण का स्लो लोकल फास्ट ट्रॅकवर टाकण्याचं काम जे आहे त्याच्यामुळे बराच वेळ लागतोय। बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। आणि आता मुंबईकरांसाठीच आणखीन एक महत्त्वाची बातमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणी 0% पोहोचले, तर इतर धरणं मिळून जवळपास 8% पाणीसाठा शिल्लक आहे। आणि या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून मुंबई आणि परिसरात महापालिकेकडून 5% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। 5 जूनपासून यात वाढ होऊन ती 10% होणार आहे। समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन पालिकेने केलंय। दरम्यान पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करा। नळ सुरू ठेवून दात घासणं, दाढी करणं संपूर्णपणे टाळा। शॉवरचा उपयोग करू नका। घरकाम करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका। वाहनं धुण्यासाठी पाण्याचा अतिवापर देखील करू नका। ओल्या कापडानं वाहन पुसावं। आदल्या दिवसाचं पाणी शिळं समजून फेकू नये, तर गळती आढळल्यास तात्काळ त्याची दुरुस्ती करा। या सगळ्या गोष्टी आपण करून पाण्याचा अपव्यय टाळू शकतो। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।